ओम नमो आदेश। श्री गुरुदेव को आदेश, गुरु माई को अलग आदेश। जय बाबा कालभैरव, जय कुलस्वामी कालभैरवाय नमः। मित्रांनो, आज आपण आजच्या या भागात माहिती घेणार आहोत श्री कालभैरवांची। कालभैरव ही देवता उग्र आहे, स्मशान निवासी आहे। तंत्र साधनेमध्ये त्या प्रमुख देवतांपैकी एक आहेत। अशी खूप आपल्याला माहिती पाहायला मिळते, ऐकायला मिळते, बघायला मिळते। पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांशी वार्तालाप करताना, हितगुज करताना काही गोष्टी मला आपल्याला येथे सांगाव्याशा वाटतात। येत्या 12 नोव्हेंबर 2024 रोजी श्री कालभैरवांची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ मी आपणा सर्वांसोबत शेअर करत आहे। तर कालभैरव यांचा उत्पत्ती कशी झाली, यांचा जन्म कसा झाला, याबद्दल स्कंदपुराण वगैरे इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला त्यापैकी एक महत्त्वाचा असा उल्लेख मिळतो की शिवशंकरांनी भगवान ब्रह्मा यांना जो अहंकार झाला होता, त्या अहंकाराचा निपात करण्यासाठी कालभैरवाची निर्मिती करून, उत्पत्ती करून कालभैरवांमार्फत त्यांचं एक शिष हे धडा वेगळे केले होते। तर या ठिकाणी आपण या दैवताविषयी आपला गैरसमज न करून घेता कालभैरव हे कशासाठी, यांचं कार्य काय आहे, यांची उत्पत्ती का झाली, त्यामागचं तथ्य आपण जाणून घेऊया। भैरव म्हटलं की क्षेत्रपाल, रक्षक अशी वेगवेगळी त्यांना दिलेली जबाबदारी आहे। आपण बघाल 52 शक्तिपीठ आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी भगवान शंकरांनी त्या शक्तिपीठाच्या रक्षणासाठी भैरवाची स्थापना केली आहे। पण कालभैरव हे प्रमुख दैवत आहेत। त्या भैरवांपैकी अष्टभैरव आणि 64 भैरव, त्यापैकी कालभैरव एक प्रमुख मानले जातात। तर कालभैरवांना आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत, त्यांच्या साधनेमुळे भक्ताला काय लाभ होतो आणि त्यांची साधना कशी करायची, तर श्रोते हो, भाविक हो, मित्र हो, साधनेच्या पद्धती या आपल्या उद्देशानुसार जे आपल्याला कार्य करायचे त्याच्यानुसार वेगवेगळे असतात। काही जण तंत्र मार्गातून करतात, काही वाम मार्गातून करतात, काही भक्ती मार्गातून करतात। सिद्धी मिळवणं हा एकच पर्याय नाही। बघा, सिद्धी मिळवली जाते, सिद्धी प्राप्त होते, त्याबद्दल दुमत नाही आहे। पण आपण कोणत्याही एक देवतासमोर जेव्हा बालक म्हणून उपस्थित राहून श्रद्धाभक्तीने काही कार्य करतो, तेव्हा संसाराच्या चौकटीत राहून काही गोष्टी करणे आपल्याला सोपे जाते। कारण ही उग्र देवता असल्यामुळे त्यांची साधना आपण कौटुंबिक आणि संसारिक आयुष्यात राहून करणे हे प्रत्येक वेळेला होईलच असं नाही। कारण त्याचे वेगवेगळे नियम आहेत, त्याचे कटाक्ष आहेत, त्याची पथ्ये आहेत। ती जर त्या साधकाकडून पाळली नाही केली तर त्याचा खूप त्रास होतो। पण त्यापेक्षा जर भक्ती मार्गातून आपण नामस्मरण, कधी सांगितलं आहे, कोणत्याही देवतेपेक्षा
भगवान से बडा भगवान का नाम असं नेहमी सांगतात. तर यामागचं कारण काय आहे की जेव्हा आपण नामस्मरण करतो, चिंतन करतो, तेव्हा जी मानसपूजा आपल्याकडून केली जाते ती भगवंताला आपल्या अंतःकरणातून पोचते. मग ते तुमचे कोणतेही दैवत असो. तर इथे कालभैरव हे दैवत आहेत. त्यांची साधना करताना काही जण त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या योग्यतेनुसार आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांची साधना करतात. तर त्यांना आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत? काही जण म्हणतात त्यांना खडीसाखर आवडते, काही म्हणतात त्यांना जिलबी आवडते, पान आवडतं, काय म्हणतात खजूर आवडतं. तर कालभैरवांचा दिवस जो आहे आपण आपल्या आठवड्यापैकी तो रविवार हा विशेष दिवस भगवान कालभैरवांचा आपण मानतो, साजरा करतो. काही जण कालभैरवांची मूर्ती रूपात पूजा करतात, काही जण घरी तस्वीर आणतात, फोटो आणतात आणि त्याची पूजा करतात. पण कसं आहे, मूर्ती, फोटो यांना वेगवेगळी बंधनं आहेत, पथ्य आहेत. ज्यांना जे शक्य होते ते त्यांनी करावे. पण एक भाविक, एक श्रद्धाळू म्हणून आपण त्यांचं नामस्मरण जरी केलं तर आता बघायला गेलं तर आमच्या गावाला श्रीवर्धनला कालभैरवांचं मंदिर आहे. हरिहरेश्वरला तिथे कालभैरवांचं मंदिर आहे. आधी कालभैरवांचं दर्शन घेतले जाते, नंतर मग हरिहरेश्वर जे दैवत आहे त्यांचे दर्शन घेतले जाते. तर कसं आहे, आपण नामस्मरण चिंतन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण ते भगवंतापर्यंत ते पोचतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं माध्यम नसतं. आपण जेव्हा देवाला एखादं फूल वाहतो, प्रसाद वाहतो, तर ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली आहे, तर आपण तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा आपण जे आरती करताना म्हणतो, तर ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे त्यांचंच आपण त्यांना देतो आहे. कारण आपण इकडे ना घेऊन काही आलेलो असतो, ना आपण काही घेऊन जाणार असतो. तर नामस्मरण, मंत्र उच्चारण हे कधीही श्रेष्ठ आहेत. कारण ते आपण कोणत्याही स्थानी, जयी स्थळी, काष्टी पाषाणी आपण कुठेही करू शकतो. नामस्मरण याला फारशी बंधनं नाही आहेत. कारण नामस्मरण आपण कधीही करू शकतो, त्याला बंधनं नसल्यामुळे ते आपल्याला जसं योग्य होईल, ज्या वेळेला जमेल त्या वेळेला आपण करतो. तर कालभैरवांच्या नामस्मरणाने, साधनेने, पूजेने, उपासनेने आपल्याला काय फायदा होतो? त्यापैकी प्रमुख आहेत, शत्रूंचा विनाश होतो. तर इथे शत्रूंचा विनाश होतो याचा अर्थ शत्रूंना काही धोका होतो का? नाही. तर काय होतं, शत्रूंचा विनाश होतो म्हणजे शत्रू हे काय, ही एक मानसिकता आहे. तर काही वेळेला कसं होतं, जे आपल्याला म्हणजे दुसरी माणसं आपल्याला आपला शत्रू समजत असतात किंवा आपण एखाद्याला शत्रू समजत असतो, तर आपल्यामधले जे संबंध आहेत ते सौम्य होतात, जी शत्रुता आहे ती नष्ट होते. तर जेव्हा शत्रुता नष्ट होते तेव्हा आपोआप शत्रू नष्ट झालेला असतो. कारण माणसाची भावना ही त्याला राक्षस देखील बनवते, देव देखील बनवते, जनावर देखील बनवते. तर ही जी शत्रुत्वाची भावना आहे ही नष्ट करतात भूत, प्रेत, पिशाच, बाधा ज्या आहेत, हे कालभैरवांचे जे उपासक आहेत यांना त्याचा त्रास होत नाही. पण याचा अर्थ असा आहे का की जर मी कालभैरवांची उपासना करतोय म्हणजे मी कुठेही जाणार, काही करणार? बघा कसं असतं, जेव्हा आपण साधक असतो, उपासनेत असतो, तेव्हा आपल्याला काही नियम असतात, काही अटी असतात, त्यांचं पालन करणं खूप आवश्यक असतं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी येते. तर कालभैरवांचा दिवस कालाष्टमी म्हणून मानला जातो, साजरा केला जातो. ज्या ज्या ठिकाणी कालभैरवांची मंदिरं आहेत, प्रमुख मंदिरं आहेत, तिथे कालाष्टमीला तिथले स्थानिक पुजारी म्हणा किंवा तिकडचे भक्तगण म्हणा, हे त्यांच्या परीने कालभैरवांची त्या दिवशी एक विशिष्ट साधना, उपासना करतात.
तर कालभैरवांना अर्पण केल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी त्यांना सफेद वस्त्र कोणी अर्पण करतं, सफेद फूल अर्पण करतं, सफेद चंदनाने आपण ज्या दिवशी कालभैरव जयंती असते त्या दिवशी भगवान शंकरांना गंगाजल अर्पण करून सफेद पुष्प, सफेद चंदनाचं फूल हे आपण लावून त्यांची पूजा करतात. पण कसं आहे बघा, जर तुमच्याकडे पूजा साधनामध्ये सफेद फूल किंवा सफेद चंदन नसेल तर त्यापेक्षा महत्त्वाचा आहे तो श्रद्धाभाव आहे. तर पूजा करत असताना असो, उपासना करताना असो, साधना करताना, नामस्मरण करताना श्रद्धा असणं खूप महत्त्वाचे आहे. दृढ निश्चय आणि त्या आपल्या दैवतावर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. तर असे हे भगवान कालभैरव आहेत. काही ठिकाणी आपण म्हणतो की त्यांना लोक दारू चढवले जाते. बघा कसं आहे, आपण वाईट गोष्ट त्यांना अर्पण करतो याचा अर्थ त्यांना ती गोष्ट आवडते का असं तर त्यांना ते आवडतं का असं नाही आहे. आपण एखादी वाईट गोष्ट आहे, आपल्या ज्या वाईट सवयी आहेत ते आपण त्यांच्या चरणी अर्पण करून त्याचा पासून निवृत्त होण्यासाठी ती त्यांना अर्पण केली जाते. पण आज एक लोक वेगळ्या प्रकारची प्रथा तिकडे निर्माण झाली आहे. पण असो, त्या वादात मला जायचं नाही आणि त्याच्यावर काही जास्त भाष्य करायचं नाही. पण मला सांगायचं एक आहे की श्रद्धा, भक्ती आणि दृढ निश्चय, विश्वास या गोष्टी मग आपल्याला कोणतेही दैवत असो, मग उद्या गणपती बाप्पा असतील, कुठलेही सौम्य असो, उग्र देवता असो, तुमची त्यांच्याप्रती किती श्रद्धा आहे ह्याच्यावर तुम्हाला जे फळ मिळतं आणि तुमचं जे संरक्षण केलं जातं हे सगळं तुमच्या श्रद्धा, भक्तीवर, सातत्यावर याच्यावर अवलंबून असतं. आणि सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे गुरुकृपा. बघा, हरो रुष्टो गुरु तथा, पण गुरु रुष्टो बघा, हरी रुसला तर गुरु सांभाळू शकतात, पण जर गुरुच रुसले तर या भूतलावर आपल्याला कोणी सांभाळू शकत नाही. त्यामुळे कालभैरवांची तुम्ही साधना करा, उपासना करा, पण श्री गुरुचरण हे या पृथ्वीवरचं सर्वात मोठं स्थान आहे, पवित्र स्थान आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवदेवतांची पूजा करा, पण गुरुचरणांना कधी विसरू नका. गुरूंची आपल्यावरची ती असीम कृपा आहे. चंद्र सूर्याच्या दृष्टीने ते सगळे आपल्या भक्तांकडे बघतात. त्यामुळे कोणत्याही देवताला तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्या गुरुला बघा. म्हणजे जेव्हा एखादं दैवत आपल्याला गुरु म्हणून लाभतं, मग ते कोणतेही दैवत असो, तेव्हा त्यांच्यापासून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात या विलक्षण असतात आणि प्रचंड असतात. त्यामुळे एक भाविक म्हणून, एक नाथांचा बालक म्हणून मी तुम्हाला इकडे ही गोष्ट प्रार्थना करून समजावू शकतो की बघा, कोणत्याही रूपात तुम्ही ना आपल्या गुरूंना बघा आणि गुरूंना तुम्ही प्रत्येक रूपात बघा. मग या विश्वात आहे ना तुमचं कोणी शत्रू असा राहणार नाही. अजात शत्रू म्हणून तुम्ही या संपूर्ण भूतलावर, पृथ्वीवर तुम्ही फिराल. आजच्या या रविवारी तुम्हाला ही जी माहिती सांगितली याच्यात माझ्याकडून काही शब्द पुढे पाठी झाले असतील, माहिती देताना काही चुका झाल्या असतील तर कमेंटद्वारे तुम्ही मला सुचवा, सांगा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर मी काळजीपूर्वक कटाक्षाने लक्ष देऊन सुधारणा करीन. श्री गुरुचरणी वंदन. गुरुमाईला कोटी कोटी शतशत प्रणाम. कुलस्वामी कालभैरवांना अलग आदेश. गुरुदेव को अलग आदेश. ओम नमो आदेश. अलग निरंजन.